तर मंत्रिपदावर यावेळेस योगेश कदम यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. बघूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय. शिवसेनेच्या वतीने मंत्रिपदाची शपथ घेणारे योगेश कदम आपल्या बरोबर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातनं येतात. रामदासभाईंचे सुपुत्र आहेत. परिवारासह ते इथे आवर्जून आलेले आहेत. शपथविधी सोहळा पुढच्या काही तासातच होतोय. तत्पूर्वी एनडीटीव्ही सोबत ते गप्पा मारतायत. सर, काय पहिली प्रतिक्रिया कोकणामध्ये तुम्हाला परत एकदा संधी, आणि विशेष म्हणजे रत्नागिरीमध्ये एक कॅबिनेट मिनिस्टर असताना आपल्याला आवर्जून संधी दिली गेल्याचं दिसून येतं. नाही, नक्कीच शिंदे साहेबांचे प्रथमतः मी आभार मानेन. शिवसेना पक्षामध्ये सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांनी मला संधी दिलेली असावी, आणि नक्कीच कोकणासाठी काहीतरी करून दाखवण्याची आता आमच्यासमोर संधी आहे. नक्कीच या संधीचं आम्ही सोनं करू. एक मला आता आवर्जून विचारायचं आहे की कारण की मागच्या टर्म मध्ये 2019ला ज्यावेळेस उबाटा तत्कालीन शिवसेनेचं सरकार होतं, त्यावेळेस तुमच्यावर प्रचंड तुमची वेगवेगळ्या भूमिका चर्चेत आल्या होत्या आणि आवर्जून तुम्हाला त्रास दिल्यासाठी रामदासभाईंनी पण थेट उग्र पद्धतीने भूमिका घेतली होती. आज दापोलीकरांना काय विश्वास द्याल, कशा स्वरूपात? आता जे वाईट घडलं होतं आजच्या चांगल्या दिवशी त्याचा काही उल्लेख करण्याची गरज नाही. या गोष्टी आठवणी यासाठी असतात की चांगले कृत्य करण्यासाठी आपल्याला त्या प्रयत्न. पण नाही, मी हे देखील म्हणेन की वाईटामधनं काही गोष्टी चांगल्या देखील घडत असतात. आणि दापोली मतदारसंघामधल्या शिवसैनिकांनी जी मला साथ दिली आहे ती माझ्या आयुष्यात मी कधी विसरू शकत नाही. आणि त्या शिवसैनिकांच्या मुळेच आज योगेश कदम आज इथे उभा आहे, हे मी आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही. मागच्या आता ह्या झालेल्या निवडणुकीमध्ये देखील शिवसैनिकांनी मेहनत घेतली, महायुतीच्या देखील सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, आणि 24,000च्या मताधिक्याने जेव्हा आमचा विजय झाला त्यावेळेला नक्कीच एक चांगली भावना मनामध्ये होती की ह्यापुढे देखील आपण अशा प्रकारे सगळ्यांनी एकत्र म्हणून काम करायचं. परंतु जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यावेळेला शिवसैनिकांनी केलं, आणि म्हणूनच आज योगेश कदम जिथे उभा आहे. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. योगेश कदम यांनी आवर्जून आठवणी सांगितलेल्या आहेत आणि सर्व परिवारासह ते इथे नागपूरमध्ये शपथविधीसाठी पोहोचलेले आहेत. सागर कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, नागपूर.